राधे राधे सर्वांना. भाविका किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्पेशल अशी इडली. इडलीसाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी राशनचे तांदूळ स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. राशनच्या तांदळाची खूप इडली चांगली बनली जाते, पॉन्जी होते. त्याला कुठलाही वेगळा तांदूळ यूज करायची गरज नाही आहे. मेजरमेंट आपला आहे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी पोहे. पोहे घातल्यानंतर काय होतं, आपल्या इडलीला पांढरा कलर येतो. सगळ्यांचा प्रॉब्लेम असतो माझी इडली पांढरी होत नाही. पण 1 वाटी पोहे घालून बघा, तुमची इडली पांढरी पण होते आणि अशी सॉफ्ट बनली जाते. तर बघू शकता मी इथे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आपले तांदूळ अलगच भिजवत आहोत आपण आणि उडीद डाळ पण आपल्याला अलगच भिजवायची आहे. एकत्र हे दोन्ही करायचं नाही आहे. ज्यावेळी आपण मिक्सरमधून काढू त्यावेळी आपण ते एकत्र पुन्हा करणार आहोत. अगोदर अलग अलग काढून घ्यायचं आहे. आता मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर 5-6 घंट्यासाठी असं झाकून ठेवणार आहेत. मी पोहे लगेच भिजवणार नाही. ज्यावेळी आपल्याला मिक्सरमधून ह्याचं पीठ काढायचं त्यावेळीच आपण पोहे भिजवणार आहेत. तर अशा प्रकारे 5-6 घंटे झालेले आहेत. बघू शकता तांदूळ आणि डाळ पण चांगली भिजून गेलेली आहे. आता ह्या गरमीच्या दिवसामुळे आपले तांदूळ लवकर भिजले जातात. तर बघू शकता आता मी इथे थोडं थोडं करून मिक्सरच्या जारमधून ते काढून घेत आहे. आपल्याला पाणी एकदम ॲड करायचं नाही. पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं ॲड करायचं आहे. आणि इडलीचं पीठ थोडंसं रवाळ काढलं जातं, जास्त बारीक काढलं जात नाही. हे रवाळ काढल्यानंतर बघू शकता थोडंसं फुललं जातं नंतर आपलं पीठ. त्याच्यामुळे जास्त बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं हलकंसं रवाळ ठेवायचं आहे आपल्याला ते. आता मी अशा प्रकारे तांदूळ अगोदर काढून घेतलेले आहेत. त्याच भांड्यामध्ये मी उडीद डाळ आणि पोहे काढून घेणार आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा इडली करून बघा, खूप स्पॉन्जी बनते, सॉफ्ट बनते. बघू शकता मी पोहेसुद्धा थोडेसे बारीक काढून घेतलेले आहेत. आणि आता उडीद डाळ पण आपण लगेच काढून घेणार आहोत. ते एकत्र आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामुळे उडीद डाळ मी बारीक काढून घेतलेली आहे. आणि आता आपण उडीद डाळमध्ये एकदम पाणी घालायचं नाही. उडीद डाळ काढताना थोडं 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 पाणी करून बारीक करायचं आहे. एकदम पाणी घातलं ना मग जास्त मोठी कणी राहते. आपल्याला जास्त मोठी कणी पण नाही ठेवायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एकाच डायरेक्शनने आपल्याला पीठ फिरवायचं आहे. आता पीठ मिक्स करून घेतल्यानंतर मी त्यामध्ये मीठ लगेच घातलेलं आहे. मीठ घातलं की पीठ लवकर फुललं जातं. त्याच्यामुळे मी जेवढं ह्याला लागणार आहे तेवढ्या पुरतंच नमक घातलेलं आहे. आपण नंतर इडली करताना यामध्ये नमक घालणार नाही. अशा प्रकारे पीठ आपलं झालेलं आहे. तर आता आपण पीठ हे झाकून ठेवणार आहोत. आता हे आपलं पीठ 5-7 घंट्यांनी फुललं जातं. बघू शकता आता 5-6 घंटे झालेले आहेत. आपण आता लगेच इथे मी काय करायला आहे, इडलीसाठी मी एका इडलीच्या पात्रामध्ये पाणी अगोदर गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण इडलीच्या जाळ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण हलकं थोडंसं तेल लावणार आहोत. जास्त पण तेल लावायचं नाही. जास्त बी तेल लावलं ना इडलीला वास लागतो तेलाचा. आणि ते बघू शकता पीठ आपलं चांगलं फुललेलं आहे आणि मी लगेच त्याला इडली पात्रात घालून घेतलेलं आहे. ते पीठ बघू शकता किती आपलं पांढरं दिसत आहे. अशा प्रकारे मी सगळं इडली पात्रामध्ये इडली घालून आपण आता याला 15 मिनिट मीडियम टू लो गॅसवर आपल्याला इडली शिजवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे मी 15 मिनिट झालेले आहेत. तर बघू शकता इडल्या आपल्या पूर्णपणे सॉफ्ट झालेल्या आहेत. आणि इडली चेक करायची असेल तुम्हाला वापली का नाही, त्याच्यामध्ये हलकासा चमचा घालून बघायचा. जर चमच्याला जर पीठ नाही चिपकलं ना तर आपली इडली फुलली गेलेली आहे. बघू शकता किती स्पॉन्जी झालेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे आणि खायला पण तेवढी सॉफ्ट लागते. अशा प्रकारे मी सर्व इडल्या काढून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुमची इडली कधीसुद्धा बिघडणार नाही. जे कोणी नवीन करणार असतील त्याला हे मेजरमेंट परफेक्ट आहे. आपल्याला नवीन यामध्ये काहीसुद्धा घालायची गरज नाही आहे. एकदम सॉफ्ट आपली इडली बनली जाते. असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.